नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. तर आज आपण इथं अस्तर पीसवरती कटिंग करून ब्लाऊज पीस कट करणार आहोत. तर 34 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं मी कपडा इथं अस्तर पीस डबल फोल्ड करून घेतलेला आहे घडी. तर इथं पाठीमागच्या भागाची कटिंग पाहायची आहे. तर पूर्ण उंची आहे आपली 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14 घेतलं. अस्तरचा ब्लाऊज आहे. तर इथं शोल्डर 5.5 घेतलं, मुंडा 6 आहे. तर इथं आधी चेक करायचं आहे 5.5 इंच आणि इथं मुंड्याची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथं छातीचं माप टाकायचं आहे. 34चा चौथा भाग 8.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन ही लाईन जोडून घेतली. तर कमरेचं माप टाकायचं आहे. तर 29 आहे, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. 7.5 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथं दोन्ही लाईन जोडून घेतल्या. मुंड्याचं निम्मा करायचं आहे. तिथून मुंड्याला 1.5 इंच मागच्या मुंड्यासाठी घ्यायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे. तर मागचा गळा आपला 10 इंचचा आहे, शोल्डर 5 इंच घ्यायचं आहे. तर इथं गळा रुंदी घ्यायची आहे. शोल्डर 3 घ्यायचं आहे. जेवढी उरेल तेवढी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे, 2 इंच. खालच्या साईडला तुम्ही 2.25 किंवा 2.5 इंच गळा रुंदी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता कट करून घ्यायचं आहे. तर हा पाठीमागचा भाग मी इथं कट करून घेतला आहे. इथं आडवा टक्स 4 इंच आणि उभा टक्स 4.5 इंच घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला अर्धा इंच 1 इंचचा टक्स जोडून घ्यायचा आहे. 2 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर घेतलं. आता इथं समोरच्या भागासाठी आपल्याला डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला इथं हुक पट्टीसाठी एक्स्ट्राचं घ्यायचं आहे समोर. आता त्या अर्धा इंचापासून समोर आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडला 1 इंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे. तर इथं मी वाढवून घेतलेला आहे आणि समोरच्या मुंड्याला आकार अर्धा इंच कमी करून आकार देऊन घ्यायचा आहे. मागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचा आहे. बघू शकता इथं जसं आहे तसं आपण मागचा भाग आखून घेतला आणि मुंड्यामध्ये अर्धा इंच कमी केलेला आहे. इथं 3.5 इंच घ्यायचं आहे आणि इथं 2 इंच गळा रुंदी, 6.5 इंच गळा आहे. 6 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 घेतलं. खाली गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. अशा पद्धतीने बॉक्स बनवून गळ्याला आकार देऊन घेतला. इथं टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10 इंच आणि इथून तुम्ही खालच्या लाईनपासून 5 इंच सुद्धा घेऊ शकता. इथं 3.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने लाईन जोडून घेतली. इथून आकार देऊन घ्यायचा आहे. प्रिन्स कटसाठी अर्धा इंच आपल्याला कमी करायचं असते म्हणून समोर एक लाईन ड्रॉ केली आणि खाली 2 इंच घेऊन आकार जोडून घेतला. इथं 2 इंच घ्यायचं आहे. इथं 1 इंच. इथं ही लाईन जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तिरकस लाईन ड्रॉ करायच्या आहेत.
आता कट करून घ्यायचं आहे. मागचा अर्धा इंच मुंड्यासुद्धा कट करून घ्यायचा आहे. हे प्रिन्स कट कटोरी इथून कट करायचे आहे. अशा पद्धतीने 1 इंच कट करायचं आहे. इथं अर्धा इंच कट करायचं आहे. हे सुद्धा 2 इंच आपल्याला कट करायचं आहे, जे समोर आपण वाढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गळा कट करायचा आहे. तर बघू शकता इथं आपली समोरच्या भागाची एकदम परफेक्ट कटिंग झालेली आहे. तर इथे दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे. आता बाहीचं कटिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी इथं हा कपडा घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. आणखी एक फोल्ड करायचं आहे. तर 4 पदरी घडी करायची आहे बाहीसाठी. तर इथं आपल्याला रुंदी 8.5 इंच घ्यायची आहे. तर इथं कमी पडत आहे, तर अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आणि 8.5 इंच घ्यायची आहे. इथे व्यवस्थित लाईन, सरळ लाईन मोडून घ्यायची. तिथून आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. 10 इंचाची बाही आहे. 1 इंच प्लस करून मी 11 घेतलं आणि इथं रुंदीसाठी 8.5 इंच, वर 1.5 इंच, इथं सुद्धा 1.5 इंच. अशा पद्धतीने आकार जोडून समोर अर्धा इंच, समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंच घेतलं आणि दंडघेर 5.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि ही लाईन जोडून घेतली. आता कट करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची सुद्धा. तर अशा पद्धतीने बाहीचं कटिंग करायचं आहे आणि इथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे बाहीला. इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे समोरच्या मुंड्यासाठी. तर बघू शकता एकदम परफेक्ट बाहीचं कटिंग आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर इथं अस्तर पीस ठेवून कट करायचं आहे. तर इथं बाहीला खडी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. इथं व्यवस्थित आपली डिझाईन बाहीला आली पाहिजे. तर अशा पद्धतीने मी इथं बाही ठेवून घेत आहे. तर बघू शकता तर अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचं आहे. तरी या साईडला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर ही बाही आपण अशा पद्धतीने इथं मार्किंग करून पलटून घेणार आहोत. जशी बाही बसेल तशी तुम्ही घेऊ शकता. तर या पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला कापड एक्स्ट्रा घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचं. आता कट करून घ्यायचं आहे. तर इथं आपली बाहीची कटिंग झालेली आहे. नंतर आपण जॉईंट देणार आहोत. तर आता इथं आपल्याला पार्ट ठेवून कटिंग करायची आहे. तर इथं मी मागडचा भाग घेतलेला आहे अगोदर. अशा पद्धतीने बंद बाजूपासून ठेवून घ्यायचं आहे आणि सगळे मी इथं पार्ट ठेवून घेतलेले आहेत. बघू शकता व्यवस्थित जसे बसतील तसे ठेवून घ्यायचे आहे. आता कट करून घ्यायचं आहे. कापड थोडंसं एक्स्ट्राच ठेवायचं आहे, जेणेकरून शिवत्या वेळेस आपल्याला कमी पडणार नाही. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. हा मागचा भाग झालेला आहे. आता प्रिन्स कटची कटोरी अशा पद्धतीने ठेवून कट करून घ्यायची आहे.
एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर इथं हा मधला पार्ट आहे. तर अशा पद्धतीने मी इथं कट करून घेतलेला आहे. तर इथं आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे अस्तर पीस आणि ब्लाऊज पीसची.